मित्रांनो, एखादी रात्र अशी की जी तुमच्या पितरांना थेट जोडते, कर्माचे दोष दूर करते आणि समृद्धी आणते. चंद्र लपतो पण विश्व रहस्य उघड करते. होय, ही आहे मार्गशीर्ष अमावस्या. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेच्या 10व्या अध्यायात 35व्या श्लोकात मासानाम मार्गशीर्षोहम म्हणजे महिन्यात मी मार्गशीर्ष आहे असं सांगितलंय. जर तुम्ही शांती, धन, आध्यात्मिक जागृती शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लाखो लोकांना आकर्षित करणारी ही प्राचीन ज्ञानाची माहिती. लाईक करा जर तुम्ही जीवन बदलायला तयार असाल आणि सबस्क्राईब करा अधिक आध्यात्मिक रहस्यांसाठी. मित्रांनो, भारतातील आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनो, अमेरिका, युरोप किंवा जगभरात कुठेही असाल, मार्गशीर्ष अमावस्या जी दर्श अमावस्या किंवा काही ठिकाणी वेळ अमावस्या म्हणून ओळखली जाते, यंदा 20 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 19 नोव्हेंबर सकाळी 9:43 सुरू होऊन 20 नोव्हेंबर दुपारी 12:16 संपते. उदय तिथीनुसार मुख्य पूजा 20 नोव्हेंबरला करा. तुमच्या टाईम झोननुसार ॲडजस्ट करा. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कमध्ये 19 नोव्हेंबर संध्याकाळी ही फक्त सामान्य अमावस्या नाही, मार्गशीर्ष महिन्यातील ज्यात ऊर्जा शिखरावर असते, आत्मशुद्धी आणि पितृपूजेसाठी परफेक्ट. नवीन असणाऱ्यांसाठी अमावस्या म्हणजे नो मून, सर्वात गडद रात्र जी नूतन सुरुवात दर्शवते. अमंता पंचांगात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ही मार्गशीर्ष महिन्याची शेवटची तिथी. दर्श अमावस्या म्हणजे चंद्र अदृश्य, आत्मचिंतनासाठी उत्तम आणि वेळ म्हणजे नेमका मुहूर्त. योग्य वेळी केले तर आशीर्वाद दुप्पट. आंतरराष्ट्रीय दृष्टीने ही सुपर न्यू मून रिच्युअल, स्वप्ने पूर्ण करणे आणि कुटुंबाच्या मुळांना सन्मान देणे. पुराण कथेनुसार या दिवशी पितर पृथ्वीवर येतात, वंशजांकडून अर्पण मागतात, चुकवले तर अडथळे, सन्मान केले तर चमत्कार, आरोग्य, धनलाभ, कुटुंब सौख्य. एक भक्त म्हणाला, गेल्या वर्षी तर्पण केल्यावर माझा व्यवसाय वाढवला. खरी गोष्ट की दैवी हस्तक्षेप. तुम्ही ठरवा, पण लाखो लोक विश्वास ठेवतात. म्हणूनच हा दिवस जगभर भक्तांना आकर्षित करतो. आता मुख्य आकर्षण, मार्गशीर्ष अमावस्या कशी साजरी करावी आणि पितृ आशीर्वाद कसे मिळवावे. हे सोपे पण शक्तिशाली विधी फॉलो करा. पवित्र स्नान. पहाटे सुरू करा. गंगा, यमुना सारख्या पवित्र नदीत स्नान करा. जवळ नसेल तर गंगाजल मिसळून घरी आंघोळ करा. शरीर मन शुद्ध होते, ऊर्जा बदल जाणवेल. पितृतर्पण आणि श्राद्ध. मुख्य विधी, दक्षिणाभिमुख उभे राहून काळे तीळ, ज्वारी, कुश यासह जल अर्पण करा. मंत्र, ओम पितृभ्यो नमः. नवीन असेल तर सोपी प्रार्थना, प्रिय पितरो, हे अर्पण स्वीकारा आणि आशीर्वाद द्या. शक्य असल्यास पिंडदान. तांदळाच्या गोळ्या पितरांना पोषण दर्शवतात. उपवास आणि सात्विक आहार. पूर्ण उपवास किंवा हलके फळे, दूध आणि ड्रायफ्रूट्स घ्या. कांदा, लसूण, नॉनव्हेज टाळा. मन डिटॉक्स होऊन ध्यान गहन होते. दीपदान. घरी
तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचे दिवे लावा. गरजूंना कपडे, अन्न किंवा गाय दान करा. या दिवशी दान केले म्हणजे 1000 पट फळ मिळते. लक्ष्मीपूजा. संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करा. धनासाठी तुपाचा दिवा, गोड अर्पण, मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः. आंतरराष्ट्रीय टीप. ऑनलाईन मंदिरातून व्हर्च्युअली करा. ध्यान आणि दान. शांत बसून जीवन चिंतन, ब्राह्मण किंवा चॅरिटीला दान. कर्मदोष तात्काळ दूर. नेमका वेळ पाहून करा. स्थानिक पंचांग किंवा ॲप पहा. लाखो लोक का पाळतात? कारण फायदे जीवन बदलणारे आहेत. पितृशांतीने कुटुंबामध्ये एकता निर्माण होते. अडथळे कमी होतात. अचानक संधी येते. सूर्य चंद्र संयोगाने अंतर्ज्ञान वाढते. मार्गशीर्षात विष्णू प्रार्थना सर्व काही वाढवते. हिंदू असो की फक्त उत्सुक, ही ऊर्जा सर्वांसाठी नवीन सुरुवात आहे. वाट पाहू नका. मार्गशीर्ष अमावस्या 2025 जवळ आहे. आता तयारी करा, विधी करा आणि कमेंट्समध्ये अनुभव शेअर करा. या दिवशी तुमचे जीवन बदलले का? खाली सांगा. लाईक करा. उत्साहासाठी सबस्क्राईब करा. उत्सव, ज्योतिष आणि व्हायरल स्पिरिच्युअल टिप्ससाठी नोटिफिकेशन ऑन करा.